शेतकरी बांधवांसाठी पुन्हा एकदा अत्यंत महत्त्वाची आणि दिलासा देणारी अपडेट समोर आली आहे। आता सध्या जर बघायला गेलं तर पेरणीचा हंगाम सुरू झाला आहे आणि या महत्त्वाच्या काळामध्ये सध्या शेतकऱ्यांना पेरणीसाठी पैशांची अत्यंत गरज आहे। आता पेरणीसाठी खते बियाणे खरेदी करण्यासाठी पैशांची अत्यंत गरज असल्यामुळे या काळामध्ये माझ्या खात्यावरती सरकारी योजनांचे पैसे जमा होतील असं प्रत्येक शेतकऱ्यांना वाटत आहे। जर शेतकरी मित्रांनो तुम्हाला देखील असं वाटत असेल की या महत्त्वाच्या काळामध्ये माझ्या देखील खात्यावरती सरकारी योजनांचे पैसे जमा झाले पाहिजे, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे। कारण की आज सोशल मीडियावरती फिरणाऱ्या अफवांना पूर्णविराम मिळाला असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती एक नाही, दोन नाही, तीन नाही, तर तब्बल 4 मोठ्या योजनांचे पैसे जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं। आता कोणत्या 4 योजनांचे पैसे जमा होणार? तर शेतकरी मित्रांनो, यामध्ये पहिली महत्त्वाची योजना ती म्हणजेच की नमो शेतकरी योजना आहे। त्यानंतर केंद्र सरकारची PM किसान योजना, त्यानंतर पीक विम्याचे पैसे देखील आता जमा होणार आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता कर्जमाफीची रक्कम देखील जमा होणार आहे। बघा, राज्य सरकारने नुकतीच कर्जमाफीची घोषणा केली असून आता पात्र शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे। आता सरकारनं कर्जमाफीचा निर्णय घेतला, परंतु कर्जमाफीची रक्कम कधी जमा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते। परंतु शेतकरी मित्रांनो, आता काळजी करण्याची काहीच गरज नाही। तुमच्या बँकेच्या खात्यावरती कर्जमाफीची रक्कम नेमकी कधी जमा होणार, किती वाजेपर्यंत जमा होणार याबद्दलची सर्व काय माहिती तुम्हाला समजणार आहे। फक्त कर्जमाफीच नव्हे तर आता नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता जमा होणार आहे। नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये देखील तुमच्या खात्यावरती कधी जमा होणार हे देखील तुम्हाला समजणार आहे। तसेच केंद्र सरकारची PM किसान योजना, PM किसान योजनेच्या माध्यमातून आता 23वा हप्ता जमा होणार असून या 23व्या हप्त्याचे देखील 2000 रुपये कधी जमा होणार, किती वाजेपर्यंत जमा होणार हे देखील समजणार आहे। त्याचबरोबर पीक विम्याची रक्कम देखील कधी जमा होणार हे देखील तुम्हाला समजणार आहे। आता सध्या जर बघायला गेलं तर पीक विमा भरपाईपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांच्या तक्रारींची आता शासन स्तरावरती दखल घेण्यामध्ये आली आहे। खरीप व रब्बी हंगाम 2023-24 तसेच खरीप 2024 आणि 25 मधील पीक विमा प्रकरणांची तपासणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी प्रशासनाला दिले आहेत। पीक विमा कंपनींच्या कार्यपद्धतीसह नुकसान भरपाई प्रक्रियेतील त्रुटींची चौकशी होणार असून आता शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित ठेवले जाणार नाही असे निर्देश आता देण्यामध्ये आले आहेत। म्हणजेच की एकंदरीत जर बघायला गेलं तर आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम देखील जमा होण्याचा मार्ग या ठिकाणी मोकळा झाला असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही। आता पैसे जमा होणार इथपर्यंत सर्वांना समजलं आहे। बघा, PM किसान योजनेचा हप्ता जमा होणार, नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होणार, कर्जमाफीची रक्कम जमा होणार, तसेच पीक विम्याची रक्कम जमा होणार, इथपर्यंत सर्वांना समजलं। परंतु या सर्व योजनांचे पैसे नेमके कधी जमा होणार हे समजून घेणं आवश्यक आहे। तसेच या सर्व योजनांच्या लाभासाठी कोणतं काम करावं लागणार का, तसेच या योजनांच्या लाभासाठी सरकारने काही अटी शर्ती लागू केल्या आहेत का, तसेच सरकारने काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत का, सरकारने कोणकोणते या ठिकाणी मोठे निर्णय घेतले, तर याबद्दलची सर्व काय माहिती या ठिकाणी समजून घेणं देखील आवश्यक आहे। आणि याचबद्दलची अतिशय महत्त्वाची अपडेट आपण या ठिकाणी बघणार आहोत। म्हणजेच की सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर शेतकरी मित्रांनो, आता तुमच्या बँकेच्या खात्यावरती कर्जमाफीची रक्कम नेमकी कधी जमा होणार हे मी तुम्हाला सांगणार आहे। बघा, जर तुमचं देखील कर्ज थकीत असेल आणि तुम्ही देखील कर्जमाफीची प्रतीक्षा करत असाल तर मग आता तुमचं कर्ज कधी माफ होणार आणि तुमच्या खात्यावरती कर्जमाफीची रक्कम नेमकी कधी जमा होणार हे तुम्हाला बघायला मिळणार आहे। फक्त त्याकरिता लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा। त्यानंतर शेतकरी मित्रांनो, तसेच तुमच्या खात्यावरती आता या ठिकाणी पीक विम्याची रक्कम देखील कधी जमा होणार हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे। जर तुम्ही देखील
खरीप हंगाम 2025 मध्ये पीक विमा भरला असेल, जर गतवर्षी तुमचं देखील नुकसान झालेलं असेल आणि तुम्ही देखील चातकासारखी पीक विम्याची प्रतीक्षा करत असाल, जर तुम्हाला देखील आता पेरणीसाठी पैशांची अत्यंत गरज असेल, तर मग आता तुमच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम देखील कधी जमा होणार हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. आणि इतकंच नव्हे तर आता PM किसान योजनेचा 23वा हप्ता जमा होणार आहे आणि नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता जमा होणार आहे. आणि या दोन्ही योजनांच्या 2 हप्त्यांचे 4,000 रुपये देखील कधी जमा होणार, किती वाजेपर्यंत जमा होणार हे देखील तुम्हाला समजणार आहे. म्हणजेच की सर्व काही माहिती तुम्हाला समजणार आहे. 4 योजनांचे पैसे कधी जमा होणार, किती वाजेपर्यंत जमा होणार, कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार, कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार नाहीत, तर याबद्दलची अचूक माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे. त्याचबरोबर विना अडथळा खात्यावरती पैसे जमा झाले पाहिजे, सर्वात आधी खात्यावरती पैसे जमा झाले पाहिजे, याकरिता तुम्हाला कोणतं काम करावं लागणार का, तर याबद्दलची देखील माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे. त्यासाठी फक्त थोडा वेळ काढून व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या. तर चला बघूयात आता सविस्तर अपडेट. तर शेतकरी मित्रांनो, आता सर्वात आधी कर्जमाफी संदर्भातील अत्यंत महत्त्वाची अपडेट आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून तुम्हाला समजेल की कर्जमाफीची प्रक्रिया नेमकी कशी आहे, कशा पद्धतीने पैसे जमा होणार आणि पैसे नेमके कधीपर्यंत जमा होणार हे सर्व काही तुम्हाला समजणार आहे. आणि त्यानंतर इतर योजनांचे देखील पैसे कधी जमा होणार हे देखील पुढे बघणारच आहोत. आता शेतकरी मित्रांनो, ही जी कर्जमाफी आहे तर या कर्जमाफी योजनेचे नाव हे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना असं नाव या ठिकाणी सरकारनं दिलं आहे. आता ही जी कर्जमाफी योजना आहे तर या योजनेचे स्वरूप हे प्रामुख्याने 2 ते 3 भागांमध्ये विभागलेले आहे. यामधील पहिले स्वरूप ज्या शेतकरी बांधवांवरती थकबाकी आहे तर त्यांचे 2 लाख रुपयापर्यंतचे कर्ज हे पूर्णपणे माफ केले जाणार आहे. त्यानंतर योजनेचे दुसरे स्वरूप बघा, जे शेतकरी प्रामाणिकपणे वेळेवरती आपल्या कर्जाची परतफेड करत असतील तर अशा नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती 50,000 रुपयांचे अनुदान या ठिकाणी जमा होणार आहे. आणि त्यानंतर योजनेचे तिसरे स्वरूप बघा, ज्या शेतकरी बांधवांचे कर्ज 2 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे तर त्यांच्यासाठी OTS वन टाईम सेटलमेंट म्हणजेच की एक रकमी परतफेड योजना राबवली जाणार आहे, जेणेकरून ज्या शेतकऱ्यांचे कर्ज हे 2 लाखांपेक्षा जास्त असेल तर अशा देखील शेतकऱ्यांचा फायदा झाला पाहिजे. म्हणजेच की एकंदरीत जर बघायला गेला तर या कर्जमाफी योजनेचे स्वरूप हे प्रामुख्याने 2 ते 3 भागांमध्ये विभागले आहे. आता शेतकरी मित्रांनो, ही संपूर्ण योजना कागदावरून थेट तुमच्या बँकेच्या खात्यापर्यंत पोहोचवण्यासाठी सरकारने एक अत्यंत शक्तिशाली जिल्हास्तरीय समिती गठीत केली आहे. ही समिती कशी काम करणार हे पाहणं देखील खूप रंजक आहे. आता शेतकरी मित्रांनो बघा, या कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी अगदी पारदर्शक पद्धतीने व्हावी आणि कोणताही गैरव्यवहार होऊ नये यासाठी जिल्हाधिकारी यांच्या थेट अध्यक्षतेखाली एक विशेष समिती स्थापन करण्यामध्ये आली आहे. आता ही जी समिती स्थापन करण्यामध्ये आली आहे तर यामध्ये आता कोणकोणते बडे अधिकारी समाविष्ट आहेत हे देखील आपण थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करू. तर शेतकरी मित्रांनो, या समितीचे अध्यक्ष स्वतः जिल्हाधिकारी असणार आहेत. तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे या समितीचे महत्त्वाचे सदस्य आहेत. तसेच याशिवाय जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक आणि व्यापारी बँकांचे जिल्हा समन्वयक हे देखील या समितीचे सदस्य असणार आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जिल्हा उपनिबंधक हे या संपूर्ण समितीचे सदस्य सचिव म्हणून या ठिकाणी काम बघणार आहेत. तर अशा पद्धतीने आता या ठिकाणी समितीची स्थापना करण्यामध्ये आली आहे, म्हणजेच की समिती करण्यामध्ये आली असून यामध्ये आता मोठ्या मोठ्या अधिकाऱ्यांचा समावेश करण्यामध्ये आला आहे. आता शेतकरी मित्रांनो, आता तुमच्या मनामध्ये असा प्रश्न असेल की आता ही जी समिती आहे तर या समितीचे नक्की काम काय असणार, तर बघा आता शेतकरी मित्रांनो, तुमच्या जिल्ह्यातील प्रत्येक बँकेकडून कर्जदारांची माहिती गोळा करणे, त्यांचे ऑडिट करणे आणि अंतिम याद्या तयार करणे,
तर ही सर्व जी काही जबाबदारी आहे तर ही जबाबदारी या समितीकडे आहे, जी आता सरकारनं समिती स्थापन केली आणि यामध्ये जे काही आता मोठे मोठे अधिकारी समाविष्ट करण्यामध्ये आले. तर यांच्याकडे कोणतं आहे यांच्याकडे कोणतं काम आहे तर तुमच्या जिल्ह्यातील प्रत्येक बँकेकडून कर्जदारांची माहिती गोळा करणे, त्यांचे ऑडिट करणे आणि अंतिम याद्या तयार करणे. तर ही सर्व जबाबदारी या समितीकडे आहे, हे देखील लक्षात घेतलं पाहिजे. आता शेतकरी मित्रांनो बघा, या कर्जमाफीमध्ये खऱ्या आणि गरजू शेतकऱ्यांनाच लाभ मिळावा यासाठी शासनाने अपात्रतेचे काही कडक निकष लावले आहेत आणि या समितीच्या माध्यमातून एक मोठी फिल्टर प्रक्रिया राबवली जाणार आहे, ज्यामध्ये महानगरपालिका, नगरपालिका आणि नगरपंचायतीचे सर्व आजी माजी पदाधिकारी आणि सदस्य, तसेच जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या लोकप्रतिनिधी, सर्व लोकप्रतिनिधी, तसेच शासकीय किंवा निमशासकीय विभागातील असे सर्व कर्मचारी ज्यांचा पगार 25,000 रुपयांपेक्षा जास्त आहे. तर या सर्व व्यक्तींची माहिती बँकांच्या डेटाशी मॅच केली जाईल, जेणेकरून शासकीय नोकरदार किंवा मोठे लोकप्रतिनिधी ज्यांनी शेतीचे कर्ज घेतले आहे तर त्यांना या योजनेतून बाहेर काढले जाईल आणि केवळ गरीब आणि गरजू, तसेच रात्रंदिवस जे शेतकरी शेतामध्ये राबणारे असतील, म्हणजेच की सर्वसामान्य शेतकरी असतील, तर असेच शेतकरी योजनेसाठी पात्र केले जातील. ही एक प्रकारे खूप चांगली गोष्ट आहे. म्हणजेच की एकंदरीत जर बघायला गेलं तर या ठिकाणी आता सरकारने काही निकष लागू केले आहेत आणि आता जी समिती स्थापन झाली आहे तर या समितीच्या माध्यमातून एक मोठी फिल्टर प्रक्रिया राबवली जाणार आहे, ज्यामध्ये कोणते शेतकरी अपात्र, कोणते शेतकरी पात्र हे ठरवले जाणार आहे. म्हणजेच की अपात्र शेतकऱ्यांची यादी या ठिकाणी वेगळी केली जाईल आणि पात्र शेतकऱ्यांची यादी वेगळी केली जाईल. आता फक्त ज्या शेतकऱ्यांना खरोखरच कर्जमाफीची गरज आहे, म्हणजेच की गरजू आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे या ठिकाणी, म्हणजेच की सरकारचा प्रयत्न आपल्याला बघायला मिळत आहे. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजेच की याद्या कशा आणि कशी या ठिकाणी लागणार. म्हणजेच की आता बऱ्याच शेतकऱ्यांचा असा प्रश्न असतो की कर्जमाफीच्या याद्या कधी लागणार. तर शेतकरी मित्रांनो बघा, जिल्हा समिती सर्व बँकांचे ऑडिट पूर्ण केल्यानंतर थेट 3 प्रकारच्या याद्या जाहीर करणार आहे. बघा, आता 3 प्रकारच्या याद्या या ठिकाणी जाहीर होणार आहेत. यामध्ये पहिली यादी लाभासाठी पूर्णपणे पात्र झालेल्या शेतकऱ्यांची पहिली यादी असेल. त्यानंतर दुसरी यादी कोणत्या ना कोणत्या कारणाने अपात्र ठरलेल्या शेतकऱ्यांची यादी या ठिकाणी असणार आहे. आणि त्यानंतर तिसरी यादी ज्या शेतकऱ्यांचे कर्ज खाते अजूनही आधार कार्डशी लिंक नाही, तर अशा शेतकऱ्यांची देखील या ठिकाणी यादी लागणार आहे. तर अशा पद्धतीने 3 याद्या लागणार आहेत, हे देखील लक्षात घेतलं पाहिजे. आता शेतकरी मित्रांनो, ज्यांचे आधार लिंक नाही तर त्यांच्यासाठी जिल्ह्यांमध्ये आणि या ठिकाणी गावांमध्ये विशेष मेळावे आयोजित केले जाणार आहेत. तसेच ॲग्रिस्टॅग पोर्टलवरती शेतकऱ्यांची नोंदणी करण्यासाठी विशेष मोहीम राबवली जाईल. या मेळाव्यांना मोठी प्रसिद्धी दिली जाईल, जेणेकरून कोणतेही शेतकरी वंचित राहणार नाहीत. बघा शेतकरी मित्रांनो, कर्जमाफीच्या लाभासाठी आधार लिंक असायला पाहिजे, म्हणजेच की तुमचं बँकेचं खातं हे आधार कार्डाशी लिंक असायला पाहिजे. जर बँकेचं खातं आधार कार्डाशी लिंक नसेल तर कर्जमाफीपासून वंचित राहू शकता. त्यामुळे काय करायचं आहे, बँकेचं खातं आधार कार्डाशी लिंक करून घ्या. त्यानंतर ॲग्रिस्टॅग पोर्टलवरती तुमची नोंदणी असायला पाहिजे, म्हणजेच की तुमचा ऑनलाईन हा फार्मर आय डी असायला पाहिजे. जर तुम्ही ॲग्रिस्टॅगमध्ये नोंदणी केली नसेल तर आजची आज ॲग्रिस्टॅगमध्ये नोंदणी करून घ्या, कारण की ॲग्रिस्टॅगमध्ये नोंदणी असेल तरच या ठिकाणी कर्जमाफीचे पैसे मिळतील. त्यामुळे ज्या देखील शेतकऱ्यांनी ॲग्रिस्टॅगमध्ये नोंद करून फार्मर आय डी काढलेला नसेल तर अशा शेतकऱ्यांनी ॲग्रिस्टॅगमध्ये नोंद करून फार्मर आय डी काढून घेणं आवश्यक आहे. आता शेतकरी मित्रांनो, या याद्यांमध्ये नाव आल्यानंतर, म्हणजेच की कर्जमाफीच्या याद्यांमध्ये नाव आल्यानंतर थेट कर्जमाफी होणार नाही, तर त्यानंतर सर्वात महत्त्वाची प्रक्रिया असेल. कोणती प्रक्रिया तर बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन, म्हणजेच की आधार प्रमाणीकरण आहे. बघा शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांना CSC सेंटरवरती किंवा बँकेमध्ये जाऊन आपल्या अंगठ्याचा ठसा लावून आधार प्रमाणीकरण करावे लागेल. ही सर्व प्रक्रिया सुरळीत पार पाडण्याची आणि जर एखाद्या शेतकऱ्याची काही तक्रार असेल तर त्या तक्रारीचे तात्काळ निवारण करण्याची संपूर्ण जबाबदारी या जिल्हा समितीकडे देण्यामध्ये आली आहे. आता शेतकरी मित्रांनो बघा,
कर्जमाफीच्या याद्या लागल्यानंतर लगेच कर्जमाफी होईल का? तर त्यानंतर एक महत्त्वाची प्रक्रिया आहे, ती म्हणजेच की बायोमॅट्रिक व्हेरिफिकेशन, म्हणजेच की आधार प्रमाणीकरण. आता तुम्हाला काय करायचं आहे, कर्जमाफीच्या याद्या लागल्यानंतर लगेच तुम्हाला CSC सेंटर किंवा तुम्ही बँकेमध्ये जाऊन आधार प्रमाणीकरण करू शकता. जर तुम्ही आधार प्रमाणीकरण केलं तरच या ठिकाणी पैसे जमा होतील, हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे. आणि आता ही जी कर्जमाफीची संपूर्ण प्रक्रिया सुरू आहे, तर ही संपूर्ण प्रक्रिया सध्या जिल्हा समितीच्या माध्यमातून सुरू आहे. म्हणजेच की या कर्जमाफीची मोठी जबाबदारी आता जिल्हा समितीकडे देण्यामध्ये आली आहे, हे देखील आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. आता शेतकरी मित्रांनो, पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेतकरी कर्जमुक्ती योजनेसंदर्भातील ही अत्यंत महत्त्वाची अपडेट आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न केला आहे. कर्जमाफी योजनेसंदर्भातील अत्यंत महत्त्वाचा जाहीर हा प्रसिद्ध झाला आहे. आता समिती गठीत झाल्यामुळे लवकरच बँक स्तरावरती ऑडिट पूर्ण होऊन तुमच्या गावामध्ये अपात्रतेच्या याद्या लवकरच तुम्हाला बघायला मिळतील. आता ही माहिती तर तुम्हाला समजली असेल. म्हणजेच की आता कर्जमाफीसाठी जिल्हा समितीची स्थापना झाली आहे आणि त्यामध्ये काही आता समितीकडे काही जबाबदाऱ्या देण्यामध्ये आल्या आहेत, इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, पैसे नेमके कधी जमा होणार? तर शेतकरी मित्रांनो, या कर्जमाफीचे पैसे नेमके कधीपर्यंत जमा होणार हे देखील आपण या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करू. तर बघा, या ठिकाणी स्क्रीनवरती बघू शकता 30 जूनपूर्वी मिळणार कर्जमाफीची रक्कम. तर एकंदरीत जर बघायला गेलं तर सरकारनं केलेल्या घोषणेप्रमाणेच आता या ठिकाणी कर्जमाफीची रक्कम जमा होणार आहे. शेतकरी कर्जमाफी योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आणि प्रत्यक्ष प्रक्रियेदरम्यान उद्भवणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी राज्य सरकारने एक विशेष उपसमिती स्थापन केली आहे. या समितीमध्ये स्वतः मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि इतर महत्त्वाच्या मंत्र्यांचा समावेश असणार आहे. बघा, म्हणजेच की समिती स्थापना आहे, त्यानंतर उपसमितीची देखील स्थापना करण्यामध्ये आली असल्याची माहिती समोर आली आहे. आता 30 जूनपूर्वी कर्जमाफीची रक्कम ही पात्र शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा करण्याची प्रक्रिया सुरू होईल आणि आचारसंहितेचा या प्रक्रियेवरती कोणताही अडथळा येणार नसल्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. या निर्णयामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना पावसाळ्याच्या तोंडावरती मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे. म्हणजेच की एकंदरीत जर बघायला गेलं तर सरकारनं ही जी कर्जमाफीची घोषणा केली आहे, तर या कर्जमाफीचे पैसे कधी जमा होणार? तर या कर्जमाफीचे पैसे 30 जूनपूर्वीच मिळणार असल्याची या ठिकाणी आनंदाची बातमी समोर आली असल्यामुळे आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपणार आहे. तसेच बघा, 40 लाख शेतकऱ्यांना विनाअट कर्जमाफीचा फायदा होणार आहे आणि बँकिंग व्यवस्था जिल्हा सहकारी बँकेचे अस्तित्व टिकवण्यासाठी एक कर्ज फेडण्याची अट सरकारनं या ठिकाणी लावली आहे, असं देखील या ठिकाणी सांगण्यामध्ये आलं आहे. आणि राज्यातील साधारणतः 56 लाख शेतकऱ्यांना या वेळेस कर्जमाफीचा लाभ होणार असल्याचं देखील सांगण्यामध्ये आलं आहे. एकंदरीत जर बघायला गेलं तर 30 जूनपर्यंत आता कर्जमाफीचे पैसे जमा होतील, हे लक्षात घेणं आवश्यक आहे. आणि कर्जमाफीच्या लाभासाठी शेतकऱ्यांकडे फार्मर आय डी असायला पाहिजे, म्हणजेच की शेतकऱ्यांनी ॲग्रिस्टॅकमध्ये नोंद करणं आवश्यक आहे. त्यानंतर शेतकऱ्यांचं आधार प्रमाणीकरण हे पूर्ण असायला पाहिजे. त्याचबरोबर आता एकंदरीत जर बघायला गेलं तर अजून काही शेतकऱ्यांना गोष्टींची पूर्तता करावी लागणार आहे. आता यामध्ये आपण काय काय बघितलं तर शेतकऱ्यांनी या ठिकाणी ॲग्रिस्टॅकमध्ये नोंदणी करायला पाहिजे. तसेच शेतकऱ्यांचं जे बँकेचं खातं आहे ते आधार कार्डशी लिंक असायला पाहिजे. म्हणजेच की कर्जमाफीच्या लाभासाठी या साधारणतः 2 ते 3 गोष्टींची पूर्तता असायला पाहिजे. पुन्हा एकदा सांगतो, कर्जमाफीच्या लाभासाठी तुमचं बँकेचं खातं आधार कार्डशी लिंक असायला पाहिजे. त्यानंतर तुमची ॲग्रिस्टॅकमध्ये नोंदणी असून तुमच्याकडे ऑनलाईन फार्मर आय डी असायला पाहिजे आणि त्यानंतर तुमचं आधार प्रमाणीकरण हे पूर्ण असायला पाहिजे. या साधारणतः 2 ते 3 गोष्टींची पूर्तता असेल तरच पैसे जमा होतील, हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे. तर अशा पद्धतीची कर्जमाफी संदर्भातील अपडेट आपण या ठिकाणी आपण बघितली. आता कर्जमाफीचे पैसे कधी जमा होणार हे देखील तुम्हाला समजलं असेल. 30 जून पर्यंत या ठिकाणी पैसे जमा होतील असं सध्या सांगण्यामध्ये आलं आहे. आता ही झाली कर्जमाफी संदर्भातील अपडेट. त्यानंतर आता पीक विम्याचे पैसे कधी जमा होणार हे देखील आपण या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करू. तर शेतकरी मित्रांनो, आता कर्जमाफीचे पैसे कधी जमा होणार, 30 जूनपर्यंत जमा होणार हे तर तुम्हाला समजलं. त्यानंतर आता पीक विम्याचे पैसे कधीपर्यंत जमा होतील हे देखील आपण या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करू. आता शेतकरी मित्रांनो, सध्या जर बघायला गेलं तर सध्या अनेक शेतकऱ्यांना
लॉट क्रिएटेड बाय IC अशा पद्धतीचा मॅसेज येत आहे. जर तुम्हाला देखील लॉट क्रिएटेड बाय IC असा मॅसेज आला असेल तर समजून जा की तुमच्या पीक विम्याचे गणित हे पूर्ण झाले आहे. बघा, मी पुन्हा एकदा सांगतो, अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे आणि सध्या राज्यातील अनेक शेतकऱ्यांच्या मोबाईलवरती एक मॅसेज येत आहे. कोणता मॅसेज? तर लॉट क्रिएटेड बाय IC असा मॅसेज येत आहे. आणि जर तुम्हाला देखील लॉट क्रिएटेड बाय IC असा मॅसेज आला असेल तर समजून जा की तुमच्या विम्याचे गणित हे पूर्ण झाले आहे आणि कंपनीने तुमचे पैसे पाठवण्यासाठी तुमचा एक ग्रुप किंवा लॉट तयार केला आहे. हा मॅसेज आल्यानंतर साधारणपणे एका आठवड्याच्या आत तुमच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम या ठिकाणी जमा होण्याची प्रक्रिया सुरू असते. हे देखील लक्षात घेतलं पाहिजे. तर शेतकरी मित्रांनो, एकंदरीत जर बघायला गेलं तर ज्यांना लॉट क्रिएटेड बाय ICचे मॅसेज आले आहेत तर त्यांच्या खात्यावरती पैसे जमा होतील. अशा शेतकऱ्यांना लवकरच या ठिकाणी दिलासा मिळेल. येत्या काही दिवसांमध्ये बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे. तसेच पीक विमा योजनेचा नवीन जार देखील लवकरच येणार आहे. आता ही झाली आनंदाची बातमी. म्हणजेच की काय, तर ज्या शेतकऱ्यांना आता लॉट क्रिएटेड बाय IC अशा पद्धतीचा मोबाईलवरती मॅसेज आला असेल तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला. शेतकरी मित्रांनो, जर तुम्हाला देखील लॉट क्रिएटेड बाय IC अशा पद्धतीचा मॅसेज आला असेल तर एका आठवड्यामध्ये तुमच्या देखील खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा होईल, हे लक्षात घेणं आवश्यक आहे. आणि त्याचबरोबर अजून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. बघा, स्क्रीनवरती बघू शकता, पीक विमा भरपाईपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांच्या तक्रारींची आता शासन स्तरावरती दखल घेण्यामध्ये आली आहे. म्हणजेच की आता मागील काही दिवसांपासून पीक विम्याचे वाटप सुरू झाले असं सांगण्यामध्ये येत होतं, परंतु अद्याप देखील असे लाखो शेतकरी आहेत की ज्यांच्या खात्यावरती पीक विम्याचा ₹1सुद्धा जमा झालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या तक्रारी वाढल्या. आता या शेतकऱ्यांच्या तक्रारींची सरकारने दखल घेतली आहे. खरीप व रब्बी हंगाम 2023-24 तसेच खरीप 2024-25 मधील पीक विमा प्रकरणांची तपासणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी प्रशासनाला दिले आहेत. पीक विमा कंपनीच्या कार्यपद्धतीसह नुकसान भरपाई प्रक्रियेतील त्रुटींची चौकशी होणार असून आता शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित ठेवले जाणार नाही अशा पद्धतीचे निर्देश देण्यामध्ये आले असल्यामुळे ज्या देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती अद्याप देखील पीक विम्याची रक्कम जमा झाली नसेल तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती या ठिकाणी लवकरच पीक विम्याची रक्कम जमा होईल. सरकार देखील या ठिकाणी म्हणजेच की आता शेतकऱ्यांकडे लक्ष देतच आहे. म्हणजेच की सध्या जर बघायला गेलं तर सरकारने शेतकऱ्यांच्या तक्रारींची दखल घेतली आहे आणि त्यानुसार आता पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाली पाहिजे अशा पद्धतीचे सरकारनं निर्देश दिले असल्यामुळे आता नक्कीच लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा होईल. आता पीक विम्याची रक्कम या ठिकाणी लवकर जमा होण्याची शक्यता आहे, परंतु कधी जमा होणार? तर सध्या जर बघायला गेलं तर ज्या शेतकऱ्यांना लॉट क्रिएटेड बाय IC अशा पद्धतीचे मॅसेज आले असतील तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती पुढील एका आठवड्यामध्ये या ठिकाणी पैसे जमा होतील, हे देखील आपण लक्षामध्ये घेतलं पाहिजे. आणि सरकारनं देखील आता पीक विमा कंपन्यांना पीक विमा वाटप करण्याचे निर्देश दिले असल्यामुळे जे देखील शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहिले असतील तर अशा शेतकऱ्यांना लवकरच या ठिकाणी दिलासा मिळेल. तर अशा पद्धतीची पीक विम्यासंदर्भातील देखील या ठिकाणी महत्त्वाची अपडेट होती. शेतकरी मित्रांनो, जर या ठिकाणी तुम्हाला देखील लॉट क्रिएटेड बाय ICचा मॅसेज आला असेल तर नक्कीच या ठिकाणी तपासून घ्या. जर मॅसेज आला असेल तर एका आठवड्यामध्ये पैसे जमा होतील आणि जर आला नसेल तर तुम्हाला देखील या ठिकाणी कधीही लॉट क्रिएटेड बाय ICचा मॅसेज या ठिकाणी येऊ शकतो. आणि हा मॅसेज आल्याच्या नंतर साधारणतः एका आठवड्यामध्ये पैसे जमा करण्याची प्रक्रिया सुरू होत असते, हे देखील लक्षात घेतलं पाहिजे. आणि सरकारने देखील आता शेतकऱ्यांच्या तक्रारींची दखल घेतली असल्यामुळे लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा जमा होईल अशी आशा आपण या ठिकाणी नक्कीच करू शकतो. तर अशा पद्धतीची ही देखील पीक विम्यासंदर्भातील अपडेट आपण या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे. आणि त्यानंतर सर्वात शेवटचा शेतकऱ्यांचा प्रश्न तो म्हणजेच की नमो शेतकरी योजनेचा हप्ता आणि PM किसान योजनेचा हप्ता कधी जमा होणार? तर शेतकरी मित्रांनो, लक्षात घ्या, आता कर्जमाफीचे पैसे कधी जमा होणार? तर 30 जूनपर्यंत कर्जमाफीचे पैसे जमा होणार, हे तुम्हाला समजलं.
त्यानंतर पीक विम्याची रक्कम कधी जमा होणार, तर ज्या शेतकऱ्यांना लॉट क्रिएटेड बाय IC असा मेसेज आला असेल तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती साधारणतः एका आठवड्यानंतर पैसे या ठिकाणी जमा होतील, हे देखील तुम्हाला समजलं. तसेच पीक विमा या ठिकाणी जमा होत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या होत्या आणि आता शेतकऱ्यांच्या तक्रारींची सरकार दखल घेत आहे, हे देखील आपण या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न केला. आता त्यानंतर PM किसान योजनेचा 23वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता कधी जमा होणार, तर सध्या जर बघायला गेलं तर हप्त्याच्या लाभासाठी सरकारनं काही अटी शर्ती लागू केल्या आहेत, तुम्हाला माहीतच असेल. आणि गरजू शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा झाले पाहिजे, योजनेचा लाभ खऱ्या आणि पात्र शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे, यासाठी सरकारने काही नियम लागू केले आहेत. आणि जे शेतकरी या नियमामध्ये बसतील तर अशाच शेतकऱ्यांच्या खात्यावरती 2 हप्त्यांचे 4,000 रुपये जमा होतील. आता नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याच्या 2,000 रुपयाच्या लाभासाठी तसेच PM किसान योजनेच्या 23व्या हप्त्याच्या 2,000 रुपयाच्या लाभासाठी या साधारणतः 2 ते 3 गोष्टींची पूर्तता असायला पाहिजे. बघा, शेतकऱ्यांचा ॲग्रिस्टॅग फार्मर ID असायला पाहिजे. जर फार्मर ID नसेल तर आजची आज काढून घ्या. त्यानंतर शेतकऱ्याची eKYC पूर्ण झालेली असावी. eKYC पूर्ण असेल तरच या ठिकाणी हप्ते जमा होतील. आणि त्यानंतर लँड डेटा म्हणजेच की जमिनीची माहिती पोर्टलवरती मॅच झालेली असावी, म्हणजेच की भूमी अभिलेख नोंद या ठिकाणी असायला पाहिजे. या साधारणतः 2 ते 3 गोष्टींची पूर्तता असेल तरच या ठिकाणी पैसे जमा होतील. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न नेमके या ठिकाणी पैसे कधी जमा होणार, म्हणजेच की नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2,000 रुपये आणि PM किसान योजनेच्या 23व्या हप्त्याचे देखील 2,000 रुपये नेमके कधीपर्यंत जमा होणार. तर शेतकरी मित्रांनो, सध्या जी माहिती समोर आली आहे त्यानुसार आता कर्जमाफीचे पैसे 30 तारखेपर्यंत जमा होणार आणि पीक विम्याची रक्कम देखील आता लवकरच जमा होणार, अशा पद्धतीची सध्या माहिती समोर आली आहे. आणि नमो शेतकरी आणि PM किसान योजनेचा जर विचार केला तर या दोन्ही हप्त्याची अद्याप देखील तारीख अधिकृतपणे जाहीर झाली नाही, परंतु समोर आलेल्या सूत्रांच्या माध्यमातून म्हणजेच की जी माहिती समोर आली आहे त्यानुसार याच जून महिन्याच्या अखेरपर्यंत PM किसान योजनेच्या 23व्या हप्त्याचे 2,000 रुपये आणि नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2,000 रुपये जमा होण्याची दाट शक्यता आहे, हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे. म्हणजेच की या सर्व गोष्टींचा विचार केला तर या साधारणतः 3 ते 4 योजनांचे पैसे याच जून महिन्याच्या अखेरपर्यंत जमा होण्याची दाट शक्यता आहे. तर अशा पद्धतीची अत्यंत महत्त्वाची बातमी आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न केला. तर शेतकरी मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला नक्की कळवा. तुमचा जर काही प्रश्न असेल तो देखील कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा. आता कर्जमाफीचे पैसे 30 जूनपर्यंत जमा होणार असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांना या ठिकाणी लॉट क्रिएटेड बाय ICचा मॅसेज आला असेल तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम एका आठवड्यामध्ये या ठिकाणी जमा होणार असल्याची माहिती समोर आली आहे. आणि त्यानंतर नमो शेतकरी आणि PM किसान योजनेचा हप्ता याच जून महिन्याच्या अखेरपर्यंत जमा होण्याची दाट शक्यता आहे. तर हे देखील सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. तर अशा पद्धतीची अत्यंत महत्त्वाची माहिती पाहण्याचा प्रयत्न केला. ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी अपडेटसाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय जवान जय किसान.